नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, एक असा चंद्र ज्याचा अर्धा भाग बर्फासारखा शुभ्र आहे आणि उरलेला अर्धा भाग कोळशासारखा काळाकुट्ट. पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटेल जणू कोणीतरी त्या चंद्राचा अर्धा भाग काळ्या रंगाने रंगवून टाकलाय. पण हा कोणत्याही चित्रपटातील ग्रह नाही. हा आहे शनीचा रहस्यमय उपग्रह आयपेटस. आज जाणून घेऊया या विचित्र चंद्राचे रहस्य. शनीभोवती फिरणाऱ्या अनेक उपग्रहांमध्ये आयपेटस हा सर्वात अनोखा मानला जातो. कारण त्याचा एक भाग इतका उजळ आहे की तो ताज्या बर्फासारखा चमकतो, तर दुसरा भाग इतका काला आहे की तो जवळजवळ कोळशासारखा दिसतो. ही दोन टोकाची रूपे पाहून शास्त्रज्ञही अनेक वर्ष संभ्रमात होते. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 2007 मध्ये नासाने कॅसिनी या अंतराळ यानाला आयपेटसच्या अगदी जवळून उड्डाण करण्याचे निर्देश दिले. ते या चंद्रापासून अवघ्या 2000 किलोमीटर अंतरावरून गेले. तुम्ही पाहत असलेले हे छायाचित्र मात्र सुमारे 75,000 किलोमीटर अंतरावरून टिपले गेले आहे. यामध्ये आयपेटसचा तो भाग दिसतो जो नेहमी त्याच्या कक्षेच्या विरुद्ध दिशेला असतो. या छायाचित्राच्या दक्षिण भागात एक प्रचंड उल्कापातामुळे तयार झालेले विवर इम्पॅक्ट क्रेटर दिसते. त्याचा व्यास जवळजवळ 500 किलोमीटर आहे. विशेष म्हणजे हे विवर आणखी एका जुन्या आणि जवळजवळ तितक्याच मोठ्या विवरावर तयार झालेले दिसते. यावरून समजते की आयपेटसवर अब्जावधी वर्षांपासून सतत उल्कांचे प्रहार होत आले आहेत. सर्वात मोठा प्रश्न, आयपेटसचा अर्धा भाग इतका काळा का आहे? वैज्ञानिकांच्या मते या काळ्या थरात कार्बनयुक्त धूळ आणि माती मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी या भागात असलेला धुळीने भरलेला बर्फ सूर्याच्या उष्णतेमुळे हळूहळू थेट वाफेत बदलला. या प्रक्रियेला सब्लिमेशन म्हणतात. बर्फ नाहीसा झाला, पण त्यातील काळी धूळ मात्र पृष्ठभागावरच राहिली आणि हळूहळू हा भाग अधिकाधिक काळा होत गेला. पण ही काळी धूळ सुरुवातीला आली तरी कुठून? याबाबतची एक प्रमुख संकल्पना अशी सांगते की शनीच्या इतर उपग्रहांवर आदळलेल्या उल्कांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ अंतराळात फेकली गेली. नंतर ही धूळ आयपेटसवर येऊन साचली. म्हणजे आयपेटसचा काळा रंग कदाचित त्याच्या स्वतःच्या नव्हे, तर शेजारच्या चंद्रांच्या इतिहासाची आठवण असू शकतो. आयपेटस आपल्याला जणू दोन वेगवेगळे चंद्र दाखवतो. एक शुभ्र, बर्फाळ आणि तेजस्वी. दुसरा गडद, धुळीने झाकलेला आणि रहस्यमय. विश्वात इतका स्पष्ट रंगांचा फरक असलेली खगोलीय वस्तू अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणूनच आयपेटस आजही ग्रहशास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा महत्त्वाचा विषय आहे. कॅसिनी मोहिमेमुळे आपल्याला आयपेटसबद्दल बरीच माहिती मिळाली. पण या चंद्राची सर्व रहस्ये अजूनही उलगडलेली नाहीत. काळी धूळ नेमकी किती प्रमाणात बाहेरून आली? ती किती वेगाने पसरली? आणि भविष्यात त्याचा रंग आणखीन बदलणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही शोधायची आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? जर तुम्हाला शनीच्या कोणत्याही उपग्रहावर जाण्याची संधी मिळाली, तर तुम्ही टायटन, एन्सेलॅड्स की हा रहस्यमय आयपेटस निवडाल? तुमचे उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया विश्वातील आणखी एका अद्भुत रहस्यासह. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा, कारण विश्वातील प्रत्येक चंद्राची स्वतःची एक विलक्षण कहाणी आहे.